गेले 2 ते 3 दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका एपीएमसी बाजारपेठेला बसलेला आहे। मी आता सध्या त्याच एपीएमसी बाजारपेठेमध्ये आहे। भाजी मार्केटमध्ये आपण पाहू शकता की आज मार्केटमध्ये जवळपास 550 गाड्यांची आवक झालेली आहे। मात्र ही आवक झाल्यानंतर इथे मुसळधार पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे हा भाजीपाल्याचा माल हा गाळ्यांमध्ये तसाच मोठ्या प्रमाणात पडून आहे। हा एवढा माल जेव्हा रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मार्केटमध्ये येतो तेव्हा 8 ते 9 वाजेपर्यंत हा माल पूर्ण संपून जातो। मात्र आजची परिस्थिती ही एकदम बिकट आहे। कारण आहे की मुंबई उपनगर असेल किंवा मुंबई असेल किंवा आसपासच्या नगरात कोसळणारा पाऊस आहे। त्यामुळे येथे जे किरकोळ जे ग्राहक माल खरेदी करण्यासाठी येतात त्यांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। या आजचे बाजारभाव काय आहेत किंवा ह्याचं कारण काय हे जाणण्यासाठी आपल्या सोबत आहेत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सर, काय सांगाल? 550 गाड्यांची आवक आहे, मात्र ग्राहकांनी पाठ फिरवले, नेमकं कारण काय असू? गिरायकांनी पाठ फिरवलं आहे म्हणा। सततच्या पावसामुळे ज्या ठिकाणी किरकोळ व्यापार चालतो, फुटपाथ म्हणा, तिथे उपनगरामध्ये तिथे जागोजागी पाणी साचलेलं आहे। त्यामुळं ग्राहक आज या ठिकाणी मार्केटला पोचू शकला नाही। ग्राहक न आल्यामुळं हा माल सगळा पडून आहे। साधारण किती टक्क्यांनी रेट उतरलेत आणि ही अशी परिस्थिती अजून किती दिवस राहील असं वाटतंय? रेट 30 ते 40% उतरलेले आहे आणि ही परिस्थिती कायम अशी राहणार नाही। पाऊस उघडला की ग्राहक येणार। म्हणजे भाव आता सध्या काय स्थिर आहेत की कमी जास्त? हे बघा, भाज्यांचे दर हे सारखे बदलत असतात, आलं का लक्षामध्ये? तर आज ग्राहक न आल्यामुळं, पाऊस सतत चालल्यामुळे 30 ते 40% फटका बसलेला आहे। नक्कीच पावसामुळे ग्राहक इथे पोहोचू न शकल्यामुळे आज 30 ते 40% फटका बाजारभावाचा हा इथे बसलेला असल्याचं अध्यक्ष कैलास ताजने यांनी सांगितलंय। अनिश बाबर, लोकमत, नवी मुंबई। ये